स्वागत। शक्तीपीठ महामार्ग आमच्या भागातून व्हावा यासाठी गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली। चंदनगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा निघाली असून शेतकरी आपले सातबारे घेऊन या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत आणि त्यांच्याशीच संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। पाहूयात। शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून आम्ही आपले सातबारे घेऊन आलेलो आहे आणि तो शक्तीपीठ महामार्ग झाला तर आपल्या भागाचा विकास होणार आहे आणि तरुणांना नोकऱ्या धंदे हे असा सगळ्या बाजूने विकास होईल। त्यासाठी आम्ही आमचे आमदार शिवाजीराव पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे उतारे घेऊन इकडे आलेलो आहे। कसं आहे, विकास कशाला म्हणायचं हे पहिल्यांदा विरोधकांना कळलं पाहिजे। आपण घरामध्ये गाडी असेल तर दुसरी गाडी घेतो सोयीसाठी म्हणून, एखादं घर जुनं झालं असेल तर नवीन घर आपण बांधायला काढतो। त्याच पद्धतीनं हल्लीचं जग हे फास्ट आहे। पूर्वी कोल्हापूरला जायला आमच्या इथून 3 तास लागायचे, तोच प्रवास शक्तीपीठ महामार्ग झाला तर निम्म्या वेळेवर येईल। गोव्याला जाण्यासाठी मार्ग आहेत पण साधारण 2.5 ते 3 तास लागतात। तुम्ही महामार्ग झाला तर तोच प्रवास 1 तासामध्ये होईल। आमच्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये आजपर्यंत देश स्वातंत्र्य 75 वर्ष आली, खरं विकासाचा कुठला नामोनिशाण नाहीये। जे आमच्याकडे कुठले मोठे उद्योगधंदे नाहीयेत, कुठल्या आमच्या शाळा शिक्षण संस्था नाहीयेत। आज आमच्याकडे आम्ही रोजगारसाठी आज आम्ही आमचं घरदार आमचं कुटुंब सोडून बाहेर आम्ही नोकरीत राहतो, तर आम्हाला ह्या एका रस्त्यामुळे भविष्यात आम्हाला जशी उपराजधानी बेळगावची तरक्की झाली आणि जसं गोवा राज्य बाजूला आहे तसं जिल्ह्याचं पण चांगलं एक हे झालं, तसं आमच्या मतदारसंघामध्ये याचा खूप मोठा लाभ होणार आहे। नावात काय आहे असा एक प्रश्न विचारला जातो, पण आता जी बातमी आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत